माईक काय रे बंद होतो. हा मुरुड लवकर येऊ द्या. माड संघ आलाय का माड? मुरुड संघ सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. हॅलो. आणि मी नुकताच संपूर्ण जोशी कुटुंब सध्या या मंचावरती उपस्थित आहे. मी आदरणीय बापूंची ओळख करून दिली टिकेमाळी सरांशी, परंतु मी टिकेमाळी सरांची ओळख करून देतो. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असे आमचे निवेदक समालोचक, म्हणजे जेव्हा ते बोलतात, खरं तर त्यांचा भजन हा आवडता विषय होता, सगळेजण त्यांना भजनामध्ये देखील ऐकायचे, परंतु त्यानंतर निवेदक आणि समालोचक म्हणून त्याने कार्यरत असताना रायगड भूषण हा किताब पटकावला आणि ते स्वतः इस्रोमध्ये कामाला आहेत. हे कोणाला माहिती नाही. इस्रोमध्ये कामाला आहेत ते. बऱ्याच जणांना आता टेन्शन आलं असेल, तुम्हाला वाटतच नाही. पण आतापर्यंत धावा झाल्या त्या 24. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि निर्धाव चेंडू काढण्यात यश आलेलं आहे. सुंदर गोलंदाजीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये कुठलाच बदल नाही. धावसंख्या झाली ती 24. पनवेल संघासमोर 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि 25 धावा. 18 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं ते मुरुड संघाने. पुढच्या मॅचचा देखील टॉस झालेला आहे. झालाय टॉस. कर्जतने टॉस जिंकलाय. कांबळे सरांनी टॉस मात्र केला. कर्जत टीम रेडी राहा. ए टीम मध्ये कोण कोण आहे? कर्जत टीम, कर्जत जिल्हाध्यक्ष स्वतः असतील, तालुकाध्यक्ष स्वतः आहेत. अंकुश, या मैदानाबद्दल तुम्ही काय आम्हाला थोडीशी माहिती द्याल का? अतिशय सुंदर असं मैदान आहे. केजीकेसीचं मैदान आहे. म्हणजे आता जे वरती केजीकेसी जे कॉलेज आहे त्या मैदान, आणि या क्रीडांगणावरती बहुतांशी लाडिवली संघ खेळतो. दैवलीच्या बऱ्याच टीम खेळत असतात. जिथे आपण बसलोय तिथे कधी कधी फुटबॉलच्याही मॅचेस होतात. म्हणजे इकडेच ज्या क्लबवाले आहेत तेच खेळत असतात. आणि खास करून हे मैदान आता अगदी आपण पाहतोय की जे पोलीस भरतीसाठी परीक्षा देत आहेत ते परीक्षा देणारे देखील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी या क्रीडांगणावरती सतत सराव करत असतात. वेल डेव्हलप ठेवला आहे सर्वांनी. मॉर्निंग सुपरस्टार वाले जे आहेत त्यांनी पण चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्यांनी देखील हे क्रीडांगण व्यवस्थित ठेवलेलं आहे. म्हणून एवढं मला असं वाटतं शहरातील हा एक मैदान, पहिले मार्केट यार्डचं मैदान होतं, प्रसिद्ध मैदान, परंतु ते बंद झालं. आता ते शहरांची वाढ होत कमी होत चाललेली आहेत अशी सध्या शहरांची अवस्था आहे. आणि अशामध्ये मैदानांचं संगोपन करणं हे किती महत्वाचं आहे हे आपण निश्चित जातो. शहर वाढीचा इथं प्रश्नच नाही. हा प्रायव्हेट आहे, तो देखील कॉलेजचा आहे. आणि दुसरा आहे तो बामचा माळा, आणखी एक फेमस मैदान. मग तिकडे पुढे गेलात की तमनाथ, मुक्पा, पार सांडशी पर्यंत. नाव फारच एकदम पहिल्यांदा ऐकल्यासारखी अशी. तुम्ही कुठले? आम्ही पनवेलचे. हा, मग बरोबर. आता मुरुडवाल्यांना तुम्ही कर्जतची नावं सांगितली तर ते नवीनच बोलणार. बरोबर. कर्जतवाल्यांना मुरुडची नावं सांगितली तर आम्ही बोलणार की नवीनच. तर चला, सलामीची जोडी पाठवा. पनवेल बी आलेत लवकर या. मुरुड संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. मनपूर्वक आभार. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करतो. अजिंक्य जोशी, तुम्ही बॉलिंग बॅटिंग जे काय कराल ते चांगलं करा, नाही तर संध्याकाळी तुमची काही खैर नाही. तुम्ही काय काय थापा मारल्यात, खरं सांगितलं की मी असा खेळतो तसा खेळतो, चौकार षटकार मारतो, ते आज करून दाखवा, नाहीतर सर्व काही समाप्त. बॅटर, चला, सलामीची जोडी आलेली आहे. पंच मॅच चालू करा. नितीश स्ट्राईकला असणार आहे. तो हिरेन सरांना माहिती आहे त्यांचाच संघ खेळतोय. ही काय जर्सी तीच आहे. आम्ही 15वा खेळाडू आहे, 12वा नाही 15वा खेळाडू आहे. बॉलर 18 चेंडू आणि 25 धावा. 18 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण असणार आहे. तुम्ही जे आता हे दोन्ही फलंदाज पाहताय ना, यातला जो नितीश आहे ना, नितीश हा अतिशय होतकरू असा हा खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू, छान फलंदाजी करतो स्पर्धांमध्ये. तो कुठल्या गावचा आहे का? सन्माननीय शेट्टी साहेब यांचं इथे आगमन झालंय. टोरेंटचे मॅनेजर
तोरण म्हणजे जुनी एल्डर आणि आता नवीन तोरण असे आमचे सतीश शेट्टी यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. चला बॅटर नेम हिरेन सर सांगतील. DRL अजिंक्य जी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते सतीश शेट्टी टोरेंट कंपनीचे मॅनेजर यांचा आपण सत्कार करतोय. कियांश देखील आहे त्यांच्या समवेत. सतीश शेट्टी सर आपलं स्वागत. अशीच जबाबदारी पार पाडत राहा आणि या स्पर्धांना आणि आपल्या मित्रांना मदत करत राहा. मॅच चालू करा. 3 ओव्हरमध्ये स्कोर करायचे तो 25. DRL, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ DRL? विचारूया आपण. हा, आणि त्याच्या समवेत येतो नितीश. बॉलिंग दर्शन लोखंडे. ओके ओके. आम्ही सध्या कोडवर ठेवला DRL. नो बॉल. पंच खरं तर संधी होती, आक्रमण करू शकला असता परंतु काहीच करता आलं नाही. सिंगल रन नो बॉलची. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फुल टॉस आणि हा बॉल आलाय थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. काय चौकार आहे आणि तो पॉइंटला डायरेक्ट. मराठी छान चित्रपट आहे आणि जे म्युझिक कंपोजर केलंय ते द फोक अख्यांचे दोन्ही पण युवा म्युझिक कंपोजर आहेत, हर्ष आणि विजय. कदाचित हा देखील नो बॉल असावा. पंचांच्या बाजूने हा चेंडू काढलाय. नो बॉल +1, 2 अशा धावा मराठी शाळेचा तो. परंतु मला असं वाटतंय की सरकारी नोकरी जेवढे करतात त्यांना आधी सूचना जारी केली पाहिजे की तुमचा मुलगा हा रायगड जिल्हा परिषद शासनाच्या शाळेत शिकला पाहिजे, तरच बदल घडू शकतो, नाही तर घडू शकणार नाही. 2 बॉल 13 झालेले आहेत. नवीन गोलंदाज मात्र आता द्या. 12 फक्त धावांची गरज. मराठी मूवी खूप छान आहे. आणखी एक मूवी सर मी आवर्जून सांगेल सर्वांनी बघा. एप्रिल मे 99. इतका छान चित्रपट आहे, प्रत्येकाला आवडेल. मराठी चित्रपट मस्त चित्रपट आहे. नाही त्याला मला असं वाटतं एक 5-6 महिने झाले. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, मागे कोणच नाहीये. अरे रिटर्न आला बॉल. 2 धावा. हा सामना पहिल्याच ओव्हरमध्ये पनवेल बी संघाने आपल्या खिशात टाकण्याचं काम नक्कीच केलंय. मराठीची चर्चा चालू आहे. मगाशी सरांनी सांगितलं ते गाण्याचं काहीच कळत नाही. आपली संस्कृती केव्हा तरी पहाटेची आहे. चांदणे शिंपीत जावे, परंतु आता वेळ लागले थोडं. अहो अजरामर झालेली गाणी आहेत, पण लोकांना काय आजकाल आवड बदलले. कंबर दिसते लोकांना आजकाल. त्यामुळे खरी गोष्ट आहे ना. मराठीची संस्कृती लोकांपर्यंत जो आपला ठेवा आहे तोच आपण पोचवत नाही. त्या चित्रपटात एक छान वाक्य आहे त्या दिनकर सरांचं की आपल्या जवळ जे आहे ते लोकांपर्यंत पोचवायला हवं, तेच आपण पोचवत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीबद्दल लोकांमध्ये, नवीन येणाऱ्या पिढीला तो कमकुवतपणा जाणवतो. होणार बदल नक्की होणार. जुनं ते सोनं, जुनं पुन्हा रिटर्न येणार. लोक अगोदर सायकल चालवत नव्हते, आता सायकल चालवायला लागले. परत डॉक्टर चांगले सांगू शकतात. लोक आजकाल 4 व्हीलर मध्ये सायकल टाकून तिकडे जातात ट्रॅकला आणि मग तिकडे फिटनेससाठी सायकल चालवतात. किती पाहिजेत? किती? 5 बॉल 16 झाल्यात. 10ची फक्त गरज. हा देखील व्हाईट बॉल. 9 पाहिजे होते, आता फक्त
8 धावांची गरज आहे. 17 धावा झाल्यात. सलमान बॉलिंग टाकायची पुढच्या मॅच मध्ये तुला. चेंडू अडकलाय का वरती? जाऊ द्या, वेलफेअर असोसिएशन मजबूत आहे. चांगला स्ट्रोक पुढे येऊन लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आला, मागे चाललाय, चौकार. 4 धावा. त्याने बॉलला वाट मोकळी करून दिली. गीत मराठी शाळांमध्ये कित्येक वेळा आपण म्हटलंय, परंतु ते जेव्हा आता म्युझिक कंपोज झालं व्यवस्थित, एक तुम्ही हे गाणं टाका युट्यूबवरती. दुबईमध्ये एक परफॉर्मन्स केलेला लहान मुलींनी या गाण्यावरचा, एवढा आवडेल तुम्हाला. स्वर्ग आहे स्वर्ग. आणि याच चित्रपटाची संपूर्ण अगदी आपण पाहतोय ना की शूटिंग आहे ते मुरुड जंजिरा या संपूर्ण परिसरात झाले. हे सांगण्यामागचं कारण का? कारण मुरुड संघ इथे खेळतोय. पण या ठिकाणी मुरुड संघानं पूर्णपणे गुडघे टेकलेले आहेत. ओ दॅट्स गुड प्लेस. बघा, हा टेस्टचा फलंदाज आहे. 3 ओव्हर खेळायचेत का? हॅलो, किती पाहिजेत आता? फक्त 4 पाहिजेत. पनवेल बी ने धाबे दणाणून सोडले ते मुरुड संघाचे. धाबे राहिलेच नाही हो. ऑन साइडला धाबे म्हणण्यापेक्षा धागे राहिलेच नाही हे चाललं असतं. बघा, हा पण चेंडू नको, फलंदाज जास्त त्रास नको यायला. जास्त त्रास नको आणि ते चौकार. विजय झालाय तो पनवेल बी. आणि आता कर्जत टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे. माळी सरांना या ठिकाणी मी इथं विनंती करतोय की तुमचं सुश्राव्य असं समालोचन आम्हा सर्वांना ऐकण्यास मिळावं. हे मराठी शब्द कोणता? हा माईक घेऊ. ओके ठीक आहे, हा घे, माईक घे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? त्या बॉलर पैकी बघ कोणतरी. पनवेलचे बॉलर रे, मुरुडचे थोडी आहेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. DRL मॅन ऑफ द मॅच DRL. SRL मला माहिती आहे, ती लॅबचं नाव आहे ना. SRL आहे ना? SRL, हा SRL आहे. नाही SRL लॅबचं नाव आहे का? कांबळे सामने एकदम खूप स्लो चाललो आहेत. चला लवकरात लवकर चालू करा. संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा संपन्न करायची आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मंडळी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं, मातोश्री हॉस्पिटल कर्जत, अगदी हाकेच्या अंतरावरती हे हॉस्पिटल आहे या क्रीडांगणापासून. पटेल हॉस्पिटल पनवेल, मला असं वाटते रोबोटिक नी अँड हिप रिप्लेसमेंट सेंटर आहे पहिलं आपलं रायगड जिल्ह्यातील. पटेल हॉस्पिटल पनवेल. तिरुपती डिस्ट्रीब्युटर, श्रीकांत डिस्ट्रीब्युटर, गोंडेकर डिस्ट्रीब्युटर, आई फार्मा, युनायटेड डिस्ट्रीब्युटर, श्री डिस्ट्रीब्युटर, लक्ष्मी डिस्ट्रीब्युटर, तेज लाईफ सायन्स, पिसाल फार्मास्युटिकल्स, शुभम फार्मा, स्काइट्स फार्मा, रत्नराज नर्सिंग होम म्हणजे जैन डॉक्टर का, स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर कांबळी, देशमुख चिल्ड्रन हॉस्पिटल म्हणजे तिन्ही पेडिट्रिशियन आपले, रायगड मेडिकल असोसिएशन डॉक्टर संदीप कांबळे जे आपल्या समवेत आहेत, डॉक्टर निलेश म्हात्रे, डॉक्टर श्रीकांत पाटील, डॉक्टर विनय शेलार, डॉक्टर विकास गोमारे, जेवस फार्मा, प्रोनाउन्सिएशन चुकीचं नाही ना डॉक्टर, जेवस फार्मा, आणि कॉर्पोरेट सुवर्णाताई जोशी म्हणजे कर्जत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका सुवर्णाताई जोशी, आणि त्याचबरोबर भिसेगावचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय विजयदादा हजारे. या कर्जतची पहिली सेंचुरी कोणी मारली असेल तर ते विजयदादाने, परंतु ते बहुतांशी लोकांना ठाऊक नाही. त्या काळात त्याने ती सेंचुरी मारलेली, तर त्यांचे सर्वांचे आभार. आणि मॅचला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये